नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण मस्त झणझणीत गावरान पिठलं आणि खमंग चमचमीत कोरडा झुणका करणार आहोत। मंडळी, पिठलं झुणका भाकरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटते। पिठलं किंवा झुणक्याबरोबर कोणत्याही प्रकारची भाकरी खाण्यास छान लागते। अगदी भाताबरोबरही पिठलं खायला छान लागते। चला तर मग प्रथम कोरडा झुणका कसा करायचा ते पाहू। मिक्सर जार मध्ये 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या, 6-7 मिरच्या घालायच्या, कोथिंबीर कढीपत्ता घालायचा। तिखट कमी जास्त हवे असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता। 1 चमचा जिरे घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे। कढईमध्ये पळीभर तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा हळद घालून चिरलेला 1 कांदा घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचे। कांदा गुलाबी रंगावर परतून यामध्ये लसूण मिरचीचे वाटण घालायचे। आता हे मिश्रण 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे। कांदा छान परतून झाल्यावर यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे। बेसन पीठ घातल्यावर हे पीठ खमंग वास येईपर्यंत 2-3 मिनिट छान भाजून घ्यायचे। हे मिश्रण छान एकजीव झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे। गरज वाटल्यास पाण्याचा हापका मारून 1 वाफ आणून झुणका कच्चा न राहता शिजवून घ्यायचा। हा झणझणीत झुणका तयार झाला। हा झुणका पोळी बरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावायला छान लागतो। झुणक्याप्रमाणेच पिठल्यासाठीही समान साहित्य लागणार आहे। त्याचप्रमाणे झणझणीत पिठले कसे करायचे ते पाहू। पिठल्यासाठी 1 कांदा चिरून घ्यायचा। झुणक्याप्रमाणेच लसूण मिरचीचे वाटण करून घ्यायचे। कढईत फोडणी करून त्यात कांदा, लसूण मिरचीचे वाटण घालून छान परतून घ्यायचे। कांदा परतून झाल्यावर त्यात 1 वाटी बेसन पीठ घालून छान परतून घ्यायचे। बेसन छान खमंग भाजून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे। आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे। पिठलं छान मिक्स झाल्यावर 1-2 उकळ्या काढायच्या। पिठलं हे पळीवाडे होईल असे पातळ करायचे। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, झुणका हा कोरडा असतो तर पिठले हे पातळ असते, एवढाच तो फरक, पण दोन्हीच्या चवीमध्ये फरक जाणवतो। आता पिठल्यावर झाकण ठेवून 1 वाफ काढायची। झुणका हा कोरडा असल्यामुळे खमंग लागतो तर पिठले हे पातळ असल्यामुळे झणझणीत लागते। झणझणीत गावरान पिठले तयार आहे। हे पिठले झुणका ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या किंवा नाचणीच्या भाकरी बरोबर, अगदी गरम भाताबरोबर खाण्यास अप्रतिम लागतो। मंडळी, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। मंडळी, पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।